तिला कोल्हापुरी चप्पल घालणं म्हणजे लय मोठं काम लय आहे. मोठं. पण समोरच्या माणसाचं वजन, समोरच्या माणसाची हाईट, समोरच्या बारीक सारी गोष्टी असतात. इंटरनॅशनल लेवलला लोक नाजूक असतात, त्यांच्या वातावरणामध्ये नाजूक असतात, त्यांना हे चालत नाही. मग त्यांच्यासाठी आपण बनवू शकतो कोल्हापुरी चप्पल. इसके आगे की अभी चप्पल देखेंगे, है ना, इसके आगे की, इसके आगे की वो तो किसी को मिलेगा भी नहीं और बनेगा भी नहीं दूसरा. बनेगा भी नहीं. और ये वो चप्पल जाएगा, ये पहले गए मेवाड़ के महाराज में, और ये पहनने वाले एक ही आदमी है वर्ल्ड में. अरे वाह, वो है ग्रेट खली, WWF ग्रेट बाप रे. खली. अगर जाना है तो ये चप्पल जाएगा तो उनके ही पैर में जाएगा, नहीं तो मेरे शोकेस में लगेगा. और आप देखेंगे तो वो चप्पल देखेंगे तो बोलेंगे वही आपने बोला था वो सही है, कि यही चप्पल है. लेके आओ. हाँ, नहीं ये गया है, अभी उसको हम डिफ्यूज करेंगे. जो भेजा था हाँ. अवार्ड के लिए, वो मैं वैसा ही लाके घर में रखा है. अभी देखते हैं उन्होंने रखा है क्या नहीं, बराबर आया है वैसा ही रखा था. म्हणजे तुम्ही खाली हे बनवून पाठवून दिला. हो हो, तिचे डॉक्युमेंट आहे, ह्याची नोटरी केली आहे, होय. हिची नोटरी करायची, ती डॉक्युमेंट पण दाखवतो तुम्हाला. अरे बापरे. बरंच काय काय असते ते. उलटा काढला. अरे शप्पथ. ही शप्पथ. एवढं मोठं पाय खाली आरामात बसलो नाही. हो. आणि हे आता याला ब्रश मारूया. तिने जसं ठेवलंय आपल्याला दिलं नाही तसं, मी पण बघितलं नाही ते. कारण कसं आहे, ह्याचं नाव आहे 3D कोल्हापुरी चप्पल. ह्याचं 3D कोल्हापुरी चप्पल. चप्पल. आता 3D तर का म्हणताय तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल मी याला 3D का म्हणतो. आता एक चप्पल किती पातळ आहे बघा. आता आपण बघू. हे चप्पल रेग्युलर आहे, यस. हिची शिलाई आणि हिची शिलाई तुम्हाला इकडे सारखी दिसते. हम्म. हे डिझाईन होतं बरोबर आहे. होय. आणि इकडे बघा शिलाई कशी दिसते. तर झूम करा कॅमेऱ्याने बघा. ही रेग्युलर शिलाई आहे. शिलाई दिसली. पण ही तशीच वर नाही, वेगळी आहे. हीच खरं आश्चर्य, हीच खरं रेकॉर्ड आहे. ही तुम्ही खाली वेगळं आणि वर वेगळं. जगात कुठल्या चप्पला नसते. की सिलाई जो है ना ये रेगुलर है, हाँ, पर यहाँ पे जो दिख रहा है ये देखिए, ये एकदम 3D लग रहा है. यार मैं भी देख रहा हूँ पहली बार ये देखिए, ये कैसे मुमकिन है. और ये इसकी खासियत है, ये जितना इसको पैर में है उतना ही वो पैर में है, हाँ और जितना ये पैर में है उतना ही है. हाँ, जो सिलाई के लिए. हाँ, ये नेशनल के लिए बनाना पड़ता है, तो वाह. पूरा उसका ध्यान रखना पड़ता है. नेशनल अवार्ड के लिए उन्होंने ये बनाया कोल्हापुरी. बाप रे. ये पूरा आपको 3D दिखेगा, ये 3D दिखेगा, ये भी नहीं 3D दिखेगा, पूरा ये सब वर है, 3D है. अगर आप इधर भी देखिए ये तो आपको लगेगा ऊपर है और ऊपर है ही वरच आहे ते. हे शिलाई जशी इकडे दिसते तशीच इकडे आहे. होय. परंतु हे आणि तसं जगातला नाही. असं आश्चर्य आहे की हे खाली वेगळं दिसतंय आणि तेच जागेला वर वेगळं वर दिसतंय. वेगळं दिसतंय. हे आश्चर्य आहे. आता मी जर ह्या वेळी जर एवढं टेक्नॉलॉजी करत असेल तर पुढचं मी नॅशनल अवॉर्डचं चप्पल काय करू शकतो. पुढच्या वेळी जर नॅशनल अवॉर्डचं चप्पल मी त्याच्यावर नाव करणार आहे. हा, ती परवानगी मागवली मी, त्याच्यावर नाव कोरायची परवानगी. तुम्हाला चप्पल बघितल्यानंतर तुम्हाला नाव दिसणार ते, आणि जमड्यात नाव कोरायचं. त्या मग तरी अवॉर्ड मिळेल का नाही. मिळणार नाही तर. आता मी अवॉर्डच्या पुढचं काम झालंय, पण प्रत्यक्षात फक्त डिजिटल लागणं फक्त बाकी आहे की अवॉर्डसाठी खरोखर हा माणूस आहे. पण आपण परीक्षा दिलेली बरी ना, हो. परीक्षा दिलेलीच बरी. हे कॉन्टॅक्ट केला की खालीला का नाही अजून? नाही अजून नाही. आता ते आमचे एक मित्र आहेत, त्यांच्याकडं एक त्यांच्यासारखी दिसणारी डुप्लिकेट ती सिरियल मध्ये काम करते, हेराफेरीमध्ये ते उपर का मधला उपर आहे. त्यांच्याकडे त्यांचा फोटो बघितला मी. त्यांना कॉल केला, म्हटलं हे कोण आहेत, तर ह्यांच्या मापात आपण चप्पल केलेलं आहे. तर नुसती ॲडव्हर्टाईज जर लागली तरी आपलं चप्पल लाखात जाते. मग हे चप्पल त्यांना बसतंय आणि त्यांच्यासाठी आपण द्यायचा प्रयत्न करायचा. आणि
खलीला कोल्हापुरी चप्पल घालणं म्हणजे लय मोठं काम लय आहे. मोठं. कारण त्यांच्या मापाचं करणारा माणूस कोण नाही होय. आणि ते काय कोल्हापुरी घालणार नाही आणि पाहिजे असलं तर ते एवढ्या आपल्याची कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही, एकदम असा विषय आहे. पण डोक्यात ज्यावेळी चप्पल माझं रिटर्न आलं, ते रिटर्न आलं म्हणजे अवॉर्ड मिळणार नाही. रिटर्न आलं त्याच्यानंतर माझी यंत्रणा सुरू झाली की बाबा हे कुठं जाऊ शकते. मागच्या वर्षाची चप्पल मी ह्या वर्षी वर्षभर वाट बघितली त्या चप्पलाची ॲडव्हर्टाईजवर, तर ते खरोखर त्या माणसाच्याच पायात गेलं. मी ठरवलं होतं हे त्या योग्यतेचा माणूस येत नाही तो चप्पल द्यायचं नाही. ते खरोखर त्या योग्यतेचा माणूस महाराज मेवाड त्यांच्याकडे ते आपण गेलं, त्या योग्यतेचं गेलं ते त्यांच्या पायात. हे त्यांच्या पायात गेलं तरच, नाहीतर ह्याला सरळ पॅक करून आपण शोकेसमध्येच ठेवणार. ये जाएगी तो द ग्रेट खली के पैरों में ही जाएगी, नहीं तो शोकेश में इनकी कोई इसका दाम नहीं लगा सकता. बाप रे, मानना पड़ेगा ऐसे कलाकारों. अद्भुत है भाई साहब ये देख लीजिए एक बार फिर से आगे आके देख लीजिए. यहाँ पे जो सिलाई दिख रही है ना आपको, पीछे भी इधर सामने भी वैसे आनी चाहिए. इधर सामने तो अलग है, ये देखिए फिर से पीछे की सिलाई, हाँ, और इस सामने की. अद्भुत है भाई, बाप रे. खतरनाक टॉपचा विषय. नजरच हटत नाही असं बघत बसलं तर. दणका आहे दणका. काहीतरी करायचं हे, आणि आपण नावासाठी करतो, पैशासाठी करत नाही. पैसे मिळतील ते हिंदी पिक्चर मध्ये ते एक डायलॉग आहे याचा, कुठची काढतो मी काय आपल्या 3 Idiots मध्ये आहे. 3 Idiots मध्ये आमिर खानचा डायलॉग आहे कि बच्चा काबिल बनो, कामयाबी चक मार के पीछे आ जाएगी, इसलिए ये काबिल बन रहा हूँ मैं. कामयाबी तो आ जाएगी. प्राडा वाली कंपनी को आप अभी आए थे कोल्हापुर में, वो घूम रहे सब, जो बना रहा है उनको भी वो भी मिल रहा है, जो बेच रहा है वो भी मिल रहा है, वो सब दिखा रहा है मेरा अच्छा है वो अच्छा है. लेकिन जो अब आपका चप्पल कोल्हापुरी चप्पल नेशनल में नहीं चलता है, कोई भी आके मुझे वो बता दे कि ये क्यों नहीं चलता है. क्योंकि उसका जो नेशनल में जो उसका वर्क चाहिए, जिसका फिनिशिंग चाहिए, जिसका आपको अभी पैर में आप मुझे बोल दीजिए, मुझे माप दे, आता तुम्ही मला माप देऊन जावा, तुमचं चप्पल तयार करतो, आल्यानंतर बरोबर बसणार. आता त्या माणसाला मी बघितलंय नाही बघितलंय, पण त्यांना ते बसत नाही, म्हणून इंटरनॅशनल लेवलला कोल्हापुरी चप्पल जात नाही. आता प्राडानं आल्या कॉन्टॅक्ट होईल नाही होईल, पुढं त्यांना ज्या त्यांच्या इश्यू आहेत की तुम्हाला इथं लागतंय, ते आपल्या माणसाला सवय घालतात, तिथं लागतंय ते बंद व्हायला पाहिजे, ते लागू नये, त्यासाठी काही ते प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला इथं टोचतंय, बरोबर आहे, ते लागता कामा नाही. परत आपलं हे चप्पल टोचणार नाही. आता त्यात एक चप्पल तुम्हाला सुपर क्वालिटी दाखवलंय, ते आत काय नाही आहे, नाही बघितलं की मी त्याला, तुम्ही जे फोडला की नाही, आत काय नाही बघा. बाहेरून फोडला. हा, आता ह्याच्या आत काय आहे, नाही लागणार. मग ह्या ज्या बारीक सारी गोष्टी असतात, इंटरनॅशनल लेवलला लोक नाजूक असतात, त्यांचं वातावरणामध्ये नाजूक असतं, त्यांना हे चालत नाही. मग त्यांच्यासाठी आपण बनवू शकतो कोल्हापुरी चप्पल सेम नॅचरल मध्ये मी घालणार म्हणजे घालणार, की ते चप्पल त्यांनी म्हणणार नाही ओकेच तुम्हाला पाहिजे तर मी लेटर माझं जपानला एक लेदरची इन्स्टिट्यूट आहे, तिथं जे सिनियर जे काम करतात शिक्षक प्राचार्य वगैरे, तिथले एक प्राचार्य येते तिथं कोल्हापूरला व्हिजिटला, मुंबईला व्हिजिटला, ते काम करतात, ते मराठी पण बोलतात, हिंदी बोलतात, एवढा त्यांनी अभ्यास केलाय. तर ते आपल्याकडे चप्पल आल्यानंतर आपलं काम बघितलं, त्यांना मी एक चप्पल करून दिलं, ह्यातलंच कुशनचं चप्पल करून दिलं. ते तिकडं त्यांनी मला ते पत्र पण पाठवलं आणि त्याच्याबद्दल त्यांनी रेफरन्स पण पाठवला की विजय शिंदे इज कोल्हापुरी चप्पल इज गुड, वेरी गुड वेरी गुड. अभी आप डेमो के लिए उनको फोन भी लगा सकता हूँ, लेकिन वो उठाएंगे नहीं उठाएंगे, नेशनलाइज रहता है, इश्यू रहता है. तर त्यांनी मला माझी शाबासकी दिली आणि त्यांनी मला तिकडनं पत्र पाठवलंय जपानमधनं की तुमचं चप्पल कोल्हापूर चप्पल एकदम गुड आहे. त्यांनी मला प्राडासाठी पण फोन केला काय मी म्हणजे त्यांना आपला इश्यू सांगितला, आपलं चप्पल परदेशात जात नाही, आपल्याकडे त्या साईज नाहीत, आपल्याकडे साईज नाही. पण मी सगळ्या कंपनीच्या साईज शोधून सगळ्या कंपनीचा अभ्यास करून सगळी कागद त्याच्यात केलेले आहेत, सगळे अभ्यास केलेला आहे सगळा, प्रत्येक म्हणजे 7 mm, 8 mm, 3 mm, 5 mm, म्हणजे तुमचं युरो साईज, युके साईज युरो साईज कोणाला माहित पण नाही, इंडियन साईज माहित आहे 7, 8, 9, 10, युके युएसए ची साईज माहित नाही, 37, 38, 39, 41, 40, 42. आता मला जरी ऑस्ट्रेलिया मधून जरी फोन आला, माझी 41 नंबरचा हे आहे
शूज आहे 41 नंबर वापरतो, मला कोल्हापूर चप्पल पाहिजे, ते पाठवणार, त्यांना तिथं बसणारच. त्या पूर्ण अभ्यास मी पूर्ण तिचा मी तुम्हाला म्हटलं ना, तुमचं चप्पल आता तुम्ही मला सांगितलं, तुम्ही रेग्युलर किती नंबरचा बूट वापरताय काय माहित नाही, तुम्ही किती नंबरचा सांगायचं मला. आता मी हे जे सुपरचं चप्पल दिलं ना, आता त्या मेंबरला फोन केला, त्यांना मी म्हटलं नवीन काय ते करतोय, त्यांना दाखवायला जातोय मी, त्यांना ते आहे, त्यांनी बघितलं पायात घालून 1 नंबर म्हटले बरोबर माझ्या मापात झाले, ठेवून जा. मी म्हटलं नाही साहेब अजून काम आहे, हे तुम्हाला देऊ शकत नाही. आता ज्यांना फोन लावला ना ते म्हटले मला अजून तू नवीन काय करशील ते पहिला मला करायचं, नवीन काय करशील म्हणजे प्रोत्साहन देत, हा तुमचं काय ते कला आहे काय कला असं आहे. मग त्यांनी ते चप्पल बघितल्यानंतर ते बघितलं, त्याला शाबासकी दिली, मला म्हणले बसतंय, त्यांचं माप घ्याय गेलतो काही नाही, मला फक्त तुम्ही नंबर सांगितला, नाही बसलं, जेवढे खात्रीने देतोय नाही बसलं, चप्पलाचं पैसे द्यायचं नाही. म्हणजे मी अभ्यास त्या गोष्टीचा केलेला आहे. तुम्ही मार्केटमध्ये कुठलेही चप्पल जर आता घेऊन आला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं आपल्यात आणि त्या फिटिंगचा इश्यू काय आहे. आपण साईज वर असते, माझं टोटल मार्किंग असते 7 नंबर 8 नंबर 9 नंबर, माझ्याकडे पात्रिंग पण तशीच आहे, काय साईज नाही त्याला, बिलकुल साईज नाही. पण तुम्ही सांगायचं बाबा माझा 8 नंबर आहे, आता माझ्याकडे त्यात आता तुम्हाला बघायचं गंमत सांगतो मी, पायाप्रमाणे माझं कसं असते ते दाखवतो तुम्हाला. आता इथं लिहिलेलं आहे 11 नंबर पाय असेल, हे 11 नंबर आहे आणि हे पण 11 नंबर आहे, हे चप्पल हे पण 11 नंबर आहे, हे पण 11 नंबर आहे. म्हणजे हे जरा पाय मोठा म्हणून केले बरोबर, हे पायाप्रमाणे केले, मग त्याचा पाय 11 नंबरचा आहे, हे पण 11 नंबर आहे. फरक आहे का नाही. म्हणजे ह्या माणसाचा पाय जसा आहे तसं हे चप्पल दिसणार, ह्या माणसाचा पाय जसा आहे तसं चप्पल दिसणार. बरोबर 11 नंबरच चप्पल आहे. अजून एक चप्पल तिथं हे एक चप्पल, हे पण 11 नंबर आहे चप्पल, हे पातळ्या म्हणून दिसतंय तसं, हे पण 11 नंबर चप्पल आहे, तुम्हाला वेगळं दिसणार का, कारण ह्या 11 नंबरचा पाय जो आहे ते त्याच माणसाला बसणार, ह्या 11 नंबरचं, कारण पाय म्हणून म्हणले बांधीव म्हणले हेच आहे, तुमच्या पायाप्रमाणे जे बसतंय चप्पल ते बांधीव. एवढा अभ्यास कोण करतोय, एवढं कोण मी तर बघायला एवढा व्हिडिओ केला मी. अजून माझ्याकडे एक सेलिब्रिटी VIP चप्पल तयार करतोय मी, दुसरं एक दिलंय मी, पण ते लागू नये म्हणून मी त्याला हित्त सुद्धा कुशन घातले, त्याच्या आत कुशन टाकले पट्ट्याला. तो माणूस नाजूक आहे, ते म्हणजे लागणार 82 वर्षाचा व्यक्ती चप्पल माझं घालून फिरतोय, मग किती पातळ असेल आणि त्या माणसाला लागू नये म्हणून किती काळजी घेतली असेल. आज तुम्ही मार्केटमध्ये आपल्याला काय दुसऱ्याला कोणाला नाव ठेवायची गरज नाही, मार्केटमध्ये कुठेही चप्पल जावा तुम्ही, त्यांची चप्पल तुम्हाला 7 ला बी ते 8 ला 9 ला 10 11 माझं चप्पल केली जाणार बरोबर आहे. आज तुम्ही कुणाची एनर्जी नसते माणूस, आता आम्हाला उचलायला सांगितलं 50 किलो, आम्ही इथनं तिथं येणार, पण गावाकडची पोरं पळवीत व्यायाम करणारे, मग त्याच्या व्यायाम करणाऱ्या माणसाला चप्पल आणि नाजूक माणसाला चप्पल त्याच्या हिशोबाने आपण बनवतो. आपण अजून आपल्याला प्रसिद्धी कमी आहे, आज नाही उद्या येईल, आणि आपण क्वालिटी मधनं प्रसिद्धी म्हणजे कामयाब बनव, काबिल बनव, कामयाबी आपके पीछे झक मारते सपला विषय, टॉपचा विषय. आणि आपली कला दाखवण्यासाठी तुम्हाला एक नॅशनल अवॉर्डचं गेलं चप्पल बघायला मिळालं नाही, फोटो मिळाला, पण हे आहे ह्याच्या पुढचं आपल्याला नॅशनल अवॉर्डचं चप्पल येणार करणार, ते घेऊनच येणार नॅशनल अवॉर्ड. अरे वा, अशी गॅरंटी पाहिजे. ऑल द बेस्ट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण इथून पुढे येणार VIP लोकांना जे मनी आहेत किंवा म्हणले बाबा मला एवढं माझी ऐकत नाही, 2000चं सोनं 2000चं सोनं 3000चं सोनं, हे मनी आपण भविष्यात त्या हिशोबाने सोन्याचं करणार आहे, देणार आहे आपण कस्टमरच्या मागणीनुसार. म्हणजे चपलाचा व्हॅल्युएशन आज माझा गुरु 15,000 17,000 घेतोय करत नाही, 15,000 का घेतोय, कारण त्याचं नाव झालंय मार्केटला. आज आमदार खासदारला 15,000 16,000 काहीच नाही, आणि त्यांच्या योग्यतेचं चप्पल बनवतात, पण ते सरसकट करतात. तुम्हाला 40 किलोच्या आमदारला बी तेच, 70 किलोच्या आमदारला बी तेच, 80 किलोच्या आमदारला बी तेच, आणि ज्याला खुर्चीवर बसून बसतोय आमदारला तेच. त्यांना सांगितलं पेपर रेग्युलर. आपण तसं नाही, आपण समोरच्या माणसाचं वजन, समोरच्या माणसाची हाईट, समोरच्या माणसाचं चालणं कसं आहे, गाडीवर किती आहे, बुलेट चालवतोय, किक मारतोय, काय करतोय, हा सगळा अभ्यास 100% करूनच चप्पल. तुम्ही काही लोक पहिला म्हणतात मी माझी बटन स्टार्टची गाडी आहे, नंतर किका मारतात, ते येतात प्रॉब्लेम, मग त्यांना सांगतोय प्रॉब्लेम बरोबर. त्यामुळे तुम्ही सांगताना जरी आधी मला सांगितलं असतं बाबा मी किका मारणार आहे, तर तुम्ही नाही मारा, हो नाही मारा चालत,
तुम्ही किका मारा नाही मारा, पण तुम्ही जर सांगितलं, आता माझ्याकडे 3 प्रकारचे चप्पल आहेत तिथं. हो, दाखवलं. तुम्ही ह्या चप्पलला माझ्या तेल वापरू शकताय, पाण्यात वापरू शकताय. ह्या चप्पलला तुम्ही तेल लावू शकत नाही, नाही. कारण हे तेल लावण्याच्या पलीकडचं केलेलंच आहे ऑलरेडी त्याला. हो. तर मग तेल न लावता जे इफेक्ट आहे ते आहेच. आणि तुम्हाला एक्स्ट्रा तेल लावायला लागतंय, तुम्ही लावू शकता. आणि तुम्ही चप्पल माझं कुठलंही घालून तुम्ही एक चालून बघा, तुम्हाला चालल्यानंतर कम्फर्टेबल येणारच. फॉरनर जो कि विदेशी आए थे जर्मन से, उनके पैरों में इन्होंने अपनी कला प्रस्तुत की और इनकी जो हाथों से बनी कोल्हापुरी है वो जर्मन और जापान तक गई. आइए इनसे ही जानते हैं तुम्हाला कसं वाटलं ते आपली तुमच्या हाताने बनवलेली कोल्हापुरी चप्पल जर्मन आणि जपानला गेली त्याबद्दल. हा, नाही, मला खूप चांगलं वाटतंय. आणि